श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण वेगवेगळ्या हळदीची माहिती बघणार आहोत. तर आमचे तळवे सर सांगणार आहे राजमुहिनी हळद, ब्ल्यू हळद, पांढरी हळद, केशरी हळद. ब्ल्यू हळदीने कॅन्सरसारखा आजार बरा होतो. एरडी हळद, घरातले सगळे ऐकतात, यश प्राप्ती होते. उठण्याचा वेल, बाह्यबाधा निघून जाते, धन प्राप्ती होते, व्यवसाय चालतो. या चारही हळद सोबत ठेवल्याने पती पत्नीमध्ये प्रेम वाढते, नोकरी लागते, घरामध्ये कोणते संकट येत नाही. आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे आपल्या मनासारखी यश प्राप्ती होते, लक्ष्मी प्राप्ती होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सेवा प्रचिती अवबंगपूर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज तवलेसह आपला विशेष आपलं या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज मी आपल्याला विशेष म्हणजे आपल्याला सगळ्या हळदी माहीत असेल. काहींना पिवळी हळद माहीत आहे, काहींना पांढरी हळद माहीत आहे, काहींना केशरी हळद माहीत आहे, काहींना काळी हळद माहीत आहे, काहींना निळी हळद माहीत आहे, तर काहींना केशरी हळद माहीत आहे, काहींना पांढरी हळद माहीत असेल. त्या हळदीमध्ये एक विशेष म्हणजे माझ्याकडे सध्या 4 प्रकारच्या हळदी आहे. ह्या 4 प्रकारच्या हळदी मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यानंतर त्याचं महत्त्व तुम्हाला मी सांगतो. आणि ह्या 4 प्रकारच्या हळदी आहे आणि या 4 प्रकारच्या हळदीमधून मी तुम्हाला त्याचं महत्त्व सांगणार आहे. आता विशेष म्हणजे ही पहिली हळद आहे, ब्ल्यू हळद आहे, याला निळी हळद असं म्हणतात. त्याच्यानंतर ही जी हळद आहे ही केशरी हळद आहे, ही केसरासारखी असते. त्याच्यानंतर ही केशरी हळद आहे, ही केसरासारखी असते. त्यानंतर ही आहे राजमुहिनी हळद. ही राजमुहिनी हळद एवढी महत्त्वाची आहे की या तिन्ही हळदी जर आपल्या जवळ ठेवल्या तर धनप्राप्ती होते, लक्ष्मी प्राप्ती होते, व्यवसाय चालतो आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं. आणि विशेष म्हणजे या जी राजमुहिनी हळद आहे, ही राजमुहिनी हळद जर आपल्या घरी असेल, आपला व्यवसाय चालतो, लक्ष्मी प्राप्ती होते, नोकरी लागते, आपल्या गावामध्ये कोणतं संकट येत नाही. आपण जिथं जिथं जाऊ तिथं तिथं आपला यश प्राप्ती भेटते, तिथं तिथं आपल्या मनासारखी इच्छा पूर्ण होते. हे राजमुहिनी आहे. त्यानंतर ही आहे पांढरी हळद. ही पांढरी हळद म्हणजे काय, हे सुद्धा लक्ष्मी प्राप्ती. आणि ही जर आपल्याजवळ असेल तर दुश्मनसुद्धा आपला दोस्त होतो आणि दुश्मनसुद्धा आपल्या मनासारखं वागतो. अशी एवढी या पांढऱ्या हळदीमध्ये अशी ताकद आहे. आणि ही आहे ब्ल्यू स्टोन, किंवा ब्ल्यू हळद असं म्हणतात. या ब्ल्यू हळदीचं वैशिष्ट्य आहे, ही सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. आणि विशेष म्हणजे या ब्ल्यू हळद जर आपण थोडं सेवन केलं तर रोगप्रतिकार शक्ती याच्यामध्ये जास्त आहे, रोगप्रतिकार शक्ती आहे. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला कॅन्सरसारखा आजारसुद्धा या हळदीच्या सेवनापासून बरा होतो. एवढी ताकद या निळ्या हळदीमध्ये आहे. आणि चौथी हळद आहे, शेवटची आणि लास्ट हळद आहे, ही आहे आपण निळा हळद म्हणतो तशी येडी हळद. आणि या येडी हळदीचं वैशिष्ट्य आहे की ही येडी हळद जर तुमच्यापाशी असेल तर घरातले सगळे तुमच्या मनाप्रमाणे वागतात, जिथं जाशाल तिथं तुमचं यश प्राप्ती होते आणि कोणीही तुम्हाला अपोज करत नाही. एवढी मोठी ताकद या हळदीमध्ये आहे. त्यानंतर एक आहे की ही उटणं आहे, तेव्हा उटणीचं येव असं म्हणतात. हा उटणीचा येव जर आपण आपल्या पाण्यामध्ये जर टाकला आणि अंघोळ जर केली तर आपले बाह्य बाधा निघून जाते, आपल्या गावावरती संकट येत नाही. आणि आपलं विशेष म्हणजे आपलं डोकं दुखत असेल, आपलं पोट दुखत असेल, आपलं अंग ठणकत असेल तर या पाण्यात टाकून जर आंघोळ केली तर आपले सर्व आजारातून मुक्तात होती. एवढी ताकद ह्या उटणीच्या वेलामध्ये आहे. म्हणून आपण ज्यांना ज्यांना आपण ही हळद दाखवली, ही राजमुहिनी हळद आहे, ही पांढरी हळद आहे, ही ब्ल्यू स्टोन आहे, ही केशरी हळद आहे, अशा प्रकारच्या हळदी आपल्याला विशेष म्हणजे याचं महत्त्व मी आपल्याला सांगितलं आहे. निश्चितच याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होतील. म्हणून आपण अवश्य हळदीचा उपभोग जीवनामध्ये करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.